झाला अखेर आपला काम संपत झालाच। भर पावसामध्ये अखेर यांनी विस्तो पेटवलाच आहे बघा, पण फार प्रयत्न करावा लागतं विस्तो जळत ठेवण्यासाठी। गुड मॉर्निंग मित्रांनो, हे बघा 4 वाजून बरोबर 10 मिनिटं झालेत, म्हणजे बरोबर 4 वाजता आपण एडिट सुरू केलं होतं। 4चं थोडंसं आधी उठलो होतो आपण, तर एडिट सुरू केलं आता। आणि इकडे 4 वाजून 10 मिनिटं झालेत इथे, आणि इथे तुम्ही बघा 4 वाजून ऑलमोस्ट 20 मिनिटं होऊन गेलेत। हे आपलं जे घड्याळ आहे हे 15 मिनिटं पुढे ठेवलं आपण। तर आता बघूया 8 वाजेपर्यंत किती एडिट होतंय आपलं, कारण की 8 वाजेपर्यंत एक व्हिडिओ एडिट करायचा चाललाय आपला, जो डेली व्लॉग येतो। आणि 8 वाजता आपल्याला इकडे निघायचं आहे चाखंडला परत। आज आपल्याला 2 व्हिडिओज शूट करायचे आहेत। जोपर्यंत मराठी चॅनलसाठी व्हिडिओज मिळत नाही तोपर्यंत आपण हिंदी चॅनलवर व्हिडिओज बनवतोय, म्हणजे मराठी चॅनलवर झालेले सगळे जे व्हिडिओज आहेत त्याचं रिमेक करतोय। दुसऱ्या कुत्र्यांसोबत हिची मैत्री झाली आहे, त्यामुळे आपण हिला आता इथेच सोडलंय, म्हणजे घराजवळच आहे। आली तर घराजवळ पण येते। बघा इकडे आले हे पिल्लू, घराकडे होतं, आता इकडे येऊन ह्या कुत्र्यांमध्ये मिसळलंय, मस्त राहतं यांच्यामध्ये। तर हेच आपल्याला हवं होतं जरा, म्हणजे याला आपण पाळणार ना, तो जंगलीच ठेवायचं होतं, आणि यांच्यासोबत हे मस्तपैकी मिसळलंय। जेवण वगैरे तर आपण देऊच त्याला, हे व्यवस्थित कुत्रे तिला हँडल पण करतायत। हा कुत्रा आहे, ही कुत्री आहे, मित्र आहेत शिरूचे। हे बघा शिरू इकडे, हे सगळे मित्र आहेत शिरूचे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे आपला डेली व्लॉगचा दुसरा दिवस आहे, आणि व्हिडिओचा दुसरा दिवस आहे। जो व्हिडिओ आपण काल शूट केला होता त्याचा अर्धा भाग आज राहिला आहे, कुकिंगचा भाग आज राहिला आहे। आज मस्तपैकी आपण कुकिंग वगैरे करणार आहे, त्यातले थोडे झलक तुम्हाला बघायला मिळतील। पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला हिंदी चॅनलवरच बघायला मिळणार आहे। एक व्हिडिओ आपला असेल मराठी चॅनलवर आणि एक व्हिडिओ असेल आपला हिंदी चॅनलवर, म्हणजे एकदा मराठीवर टाकला तर दुसऱ्यांदा आपण हिंदीवर टाकूया, अशा प्रकारे मी व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करणार आहे। आणि कुकिंगसाठी आपण आलो आहोत रितेशच्या इकडे, आणि काय झालंय की ऍक्च्युली कुकिंग आपल्याला करायची होती संध्याकाळी, पण वातावरण जे आहे ना 2-3 दिवसापासून वातावरण असं बदललंय ना, जसं काल तुम्ही की इतका पाऊस होता, जबरदस्त पाऊस होता, आणि आज सुद्धा पावसाचं वातावरण आहे। तर संध्याकाळी पाऊस येऊ शकतोय जोरात, त्यामुळे जरा लवकर कुकिंग उरकून घेतोय आपण। पोपटीचा व्हिडिओ आपला ऑलरेडी मराठीमध्ये झालाय, तो आपण हिंदीमध्ये करत आहोत, जरा चांगल्या पद्धतीने करणार आहोत। सगळेजण आले तर सगळेजण मस्तपैकी हेल्प सुद्धा करतात, बरंच साहित्य आहे याच्या हातामध्ये, काही साहित्य तमिरांच्या हातामध्ये, काही साहित्य आहे रेसिपीसाठी, वहिनींकडे काही नाहीये। तर जे गोष्ट लागणार होती आपल्याला, ड्रोन वगैरे, कॅमेरा वगैरे आपण सगळं घेतलंय, गोप्रो पण घेतलाय। मग आम्हाला ओळखतंय बघा, रिया आहे, बऱ्याच दिवसांनी म्हणजे ओळख आता पटायला लागली, आता येते जवळ। हा रिया, हाय बोल कॅमेरा, हाय बोल, गुल्लू गुल्लू। चला जाऊया रेसिपी बनवायला फटाफट। पाऊस पण पडलाय, आणि पावसाचंच मेन टेन्शन आहे, परत पाऊस जर आला तर आपला पूर्ण प्रोग्राम फस्त होणार आहे। काल पण भरपूर त्रास झाला, म्हणजे जुन्नरवरून ट्रॅव्हल करता करता घरी आपल्याकडे पिल्लू सुद्धा होतं, पाऊस पण इतका जबरदस्त होता ना, हालत खराब झाली। तिकडे पुढे बघा रिया चालली आहे, रियाला पूर्ण रस्ता माहिती आहे इकडचा, आणि तिला माहिती कुकिंग कुठे करणार आहे आपण, तर बरोबर तिकडे चालली आहे। फायनली स्पॉटवर पोहोचलोय जिकडे आपल्याला कुकिंग करायची। हा मस्त पैकी मोकळा स्पॉट आहे रितेशच्या इकडे, आणि शेजारी विहीर सुद्धा आहे, म्हणजे पाण्या वगैरेची पण काय गरज पडली तर तिकडे आपल्याला घेता येईल। फटाफट कुकिंग करूया। तर फायनली भांबुडीचा पाला आम्ही शोधलाय मस्त पैकी। हा इकडे तिकडे शोधत बसण्यापेक्षा जवळच मिळाला, रितेशच्या इकडेच मिळाला भांबुडीचा पाला। ज्याची भीती होती नेमकं तेच झालंय, बारीक बारीक पाऊस सुरू झालाय, होपफुली बारीकच राहावा, नाही तर आपला विस्तो जो तो पेटणार नाही। झिंगे धुताना नेमका एक झिंगा विहिरीमध्ये पडलाय, आणि एकदम खोल गेला, म्हणजे पकडायला इतकी मेहनत लागली, काल तुम्ही बघितलंच असेल, एवढी मेहनत लागली। त्यामुळे एक झिंगा जरी गेला आपला, म्हणजे तेवढे झिंगे आपल्याला मिळाले ते नशीबच होतं, त्यातला एक झिंगा पडलाय। होत राहता असं, पण तो काढू शकत नाही, विहीर भरपूर खोल आहे। हे बघा इकडे सगळं मॅरिनेट होत आहे, जे आपलं मटेरियल आहे पोपटीसाठी लागणार आहे। हे बघा हे जर्मन शेफर्ड आहे, हे कोणाचं तरी हरवलंय। हे जर्मन शेफर्ड कोणाचं तरी हरवलंय, जर कोणाला ओळखू आलं व्हिडिओमध्ये तर प्लीज कॉन्टॅक्ट करा, कमेंट करा। जसं मी तुम्हाला सांगितलं तर पावसाने आपलं काम तमाम करून टाकलंय, चौपट करून टाकलंय। आता बघूया कुकिंग होतंय का नाही, फक्त आता ॲटलिस्ट मॅरिनेट तरी करून ठेवूया आपण। दरवेळेस असाच प्रॉब्लेम येतो आपल्या व्हिडिओच्या वेळेस, कुठेतरी माशी कुठं ना कुठं शिंकतेच, आणि आपला जो कार्यक्रम असतो दरवेळेस असा चंपतच होतो, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला एवढा त्रास होतो। आपल्या वेळेसच एवढा त्रास का होतो हे मला कळत नाही, खूप फ्रस्ट्रेशन होतं खूपदा, म्हणजे आज पण फ्रस्ट्रेशन झालंय, कालही तेच, एवढी मेहनत केली पाण्यात गेली। मग बघूया आता पाऊस थांबला तर पुढची कुकिंग करूया। कैमरा, अरे मैं तो दिखने दे। रेनकोट वगैरे काय आणलं नाही, आपली वॉटर बॅग पण वॉटरप्रूफ नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली बॅग कोणतीच वॉटरप्रूफ नसते, किती महागडी बॅग तुम्ही घ्या वॉटरप्रूफ नसतेच। तर आता कॅमेरा कसा वाचवायचा ते चाललंय, याचा बिचाराचा कोट आहे सोनलचा, त्याच्यामध्ये आपण कॅमेरा ठेवतोय। नाही आहे का ना, हां सोड सोड सोड, हां असा वाचवायचा प्रयत्न करतोय। ते असे सगळे चॅलेंजेस आहे, तुम्ही म्हणता रोज व्हिडिओ का नाही टाकत, त्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात। प्रयत्न करतो आता, हे काठ्या जळतात की नाही काय माहिती एवढं पावसामध्ये, रितेश म्हणतोय जळतील वगैरे, आणि आपलं बघा बॅग वगैरे आता भिजत होते, हे प्लास्टिक फाडून वगैरे आपण ते वरती ठेवलंय। कुठे जाऊ शकत नाही, लांब जरी गेलो तरी आपण भिजून जाणार आहे। कमीत कमी जेवढे वाचवता येईल तेवढे तरी वाचूया आपण आपली बॅग आणि ड्रोन जो येतो।
अवघड वाटते रे रितेश जरा एवढ्या पावसात. थांबूया का थोडं? नाही थांबा ना. हां पेटलं तर पेटलं. परत विजून जाईल ना ते. नाही विचारायचं पण लागतं. माचिस भी बिक गई. ओह माय गॉड माचिस भी बिक चुकी है. ये भी नहीं जल रहा. जलेगा की लग नहीं रहा मेरे को भी यार. माचिस पण लागेल ना परत एक कोरडी. झालं अखेर आपला काम संपत झालंच. फटाफट आता हे सगळे ड्रोन बिन कॅमेरे आपल्याला जाऊन घरात ठेवावं लागणार आहे आणि त्यानंतर बघू गोप्रोच्या सहाय्याने बघूया पेटला विसतो तर ठीकच आहे. नाहीतर मग बघूया उद्या. नाही तर इंडोर काहीतरी करायचा प्रयत्न करूया. आम्हाला वाटलं काम तमाम झालंय पण इकडनं लांबून धूर दिसतोय. तिकडे समीरन थांबला होता. आम्ही हे कॅमेरे वगैरे ठेवायला आलतो आणि छत्री घ्यायला आलो होतो तर धूर दिसतोय. होपफुली त्यांनी विस्तो पेटवला असेल. आपली जी हांडी आहे पोपटीची हांडी ती जळत असेल. विस्तो पेटवला अखेर. विस्तो चालू ठेवायचा किती पुरेपूर प्रयत्न करत आहेत सगळेजण. तुम्ही घेताय माईक कुठे आहे? माईक आहे माझ्याकडे. अरे कैसे मत रख ऊपर कर. बापरे पेटलं ना. जल जा. भर पावसामध्ये अखेर यांनी विस्तो पेटवलाच आहे बघा. पण फार प्रयत्न करावा लागतं विस्तो जळत ठेवण्यासाठी. आणि मागे बघा आपला जो विस्तो आहे तो पेटतोय आणि समीरन रितेश सोनल आणि वहिनी आहेत. त्यांनी इतकी मेहनत घेतली ना की ह्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी तो विस्तो पेटवलाय. आता गेले सकाळपर्यंत होईल. हां काय एवढी घाई आहे? काय झालं? बाकीचं पण करायला ना. हां अच्छा असं म्हणतोय का. खूपच धमाल मजा आली. म्हणजे काय जबरदस्त टेस्ट होती आजच्या त्या पोपटीची ना. ते तुम्हाला हिंदी व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सारखं मी म्हणतोय कारण की तुम्ही जाऊन ते व्हिडिओज बघा. म्हणजे आपण ऑलरेडी शूट केलं पण ह्यावेळेस आम्ही वेगळ्या पद्धतीने शूट केलं आणि ह्यावेळेस इतके चॅलेंजेस आले त्यातही आपण कंप्लीट केलं आहे. हा व्हिडिओ फक्त कंप्लीट झाला आहे फक्त आणि फक्त रितेशनी भरपूर मेहनत केली. एवढ्या भर पावसामध्ये तो विस्तो पेटवला. समीरांनी विस्तो पेटवला ॲक्च्युली समीरन आणि सोनलनी. आणि त्यानंतर तो विस्तो पेटून राहावा म्हणून रितेशनी पण खूप मेहनत घेतली आणि त्यांच्यामुळे आजचा हा व्हिडिओ झाला आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो. रितेशचं चॅनल तुम्हाला तर माहीतच असेल. सगळ्यांनाच माहिती आहे फार्म लाईफ. पण जे नवीन असेल त्यांना नसेल माहीत तर ह्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. फार्म लाईफ प्लीज एकदा नक्की चेक करा. आणि त्याचे 50,000 सबस्क्रायबर होत आलेत. प्लीज 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करून द्या. थँक्स अ लॉट. धन्यवाद. गाडी अडकली बघा. आता मी तुम्हाला म्हटलं एवढ्या अडचणी आता हे सगळं झालं. आता गाडी अडकली चिखलामध्ये. आता गाडी एक अडचण एवढी बापरे. इकडे काय गाडी घातली ती? निकली. थोडा निघली. थँक्यू भाऊ. परत पाय धुवा लागतील आता. ऊन आलंय बघा आता. एवढ्या उशिरा सगळं झाल्यावर मग ऊन आलंय.